मी प्राध्यापक डॉक्टर मंगेश वाघमारे, विभाग प्रमुख BBA आणि BBA इंटरनॅशनल बिझनेस, न्यू आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स कॉलेज, अहिल्यानगर. आज आमच्या महाविद्यालयामध्ये भारतरत्न JRD टाटा यांची 122वी जयंती साजरी करण्यात आली. त्यानिमित्त आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब सागडे सर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना JRD टाटांची कार्य, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी त्यांच्या कोणत्या गुणांचा आणि तत्वांचा अंगीकार केला पाहिजे यासंबंधी छान मार्गदर्शन केलं. दरवर्षीच आमचा विभाग JRD टाटांची जयंती साजर करत असतो, कारण त्यांनी भारताच्या इकॉनॉमीसाठी, त्याचप्रमाणे भारताच्या औद्योगिक विकासासाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. ते योगदान आजच्या पिढीला समजावं आणि या पिढीने देखील भारताच्या औद्योगिक विकासामध्ये, त्याचप्रमाणे इकॉनॉमीमध्ये आपलं योगदान द्यावं आणि हा उद्याचा सशक्त भारत तयार व्हावा यासाठी योगदान द्यावं, म्हणूनच या कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलं. त्याचप्रमाणे आज गुरुपौर्णिमा देखील आहे. गुरूंविषयी आदर, ममत्व आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी हा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम देखील साजरा करण्यात आला. यामध्ये गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये असलेलं नातं, त्याचप्रमाणे गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय कुठलीही मोठी गोष्ट या जगामध्ये अचीव करता येत नाही किंवा साध्य करता येत नाही याची जाणीव ठेवून विद्यार्थी आणि शिक्षकांनी गुरुपौर्णिमेचा देखील उत्सव जोरदार पद्धतीने साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी गुरुप्रती असलेली आपली भावना मोकळ्या मनानं व्यक्त केली आणि त्याचप्रमाणे गुरूंनी देखील त्यांना मार्गदर्शन केले. अशा प्रकारे आज आमच्या विभागामध्ये गुरुपौर्णिमा तसेच JRD टाटांचा 122वी जयंती कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. धन्यवाद. इंडस्ट्रियलिस्ट हे झालं तुमच्या बर्थ आणि डेथ बद्दल. बट मीनवाइल बिटवीन B and D, between birth and death, he has done such an amazing thing, not only for India but the whole industrial sector of India. When he took as a chairman of Tata Group in 1932, before that he was the first pilot of India. विमान उडवायला, शर्यतीला, स्पीड इज लाईक एनिथिंग फॉर मिस्टर JRD टाटा. त्यांचं प्रेम कशावर होतं? He loved speed. जे आजकाल जेनजीला स्पीड आवडतो ना, and that speed, love for speed gave him his wife. Love for speed gave Mr. JRD Tata his wife. What happened? He has having Bugatti. बुगाटीचं स्वप्न आता आहे आपलं. In 1825 he has his Bugatti with him. आणि त्यांना फास्ट गाडी चालवायची सवय होती. He ran so fast that police have made an FIR against JRD when he was here. Rash driving ची FIR JRD वर झाली. And in order to defend in court, he has hired one of the very famous वकील of Mumbai. वो हायर करने के लिए उनके घर पे गए और उनके बेटी को देखा JRD ने. फर्स्ट टाइम देखा तो मैं लव हो गया. एंड ही हैज लव विद द डॉटर ऑफ दैट फेमस लॉयर. उनके साथ उन्होंने शादी किया. उनका एक निजी जिंदगी था, लेकिन इफ यू टॉक अबाउट हिज पर्सनल लाइकिंग, उनको किताबों से बहुत प्यार था. उनको इंजीनियरिंग से बहुत प्यार था. उनको हिस्ट्री से बहुत प्यार था. And he was such an amazing personality, known as J in his friend circle. उनके फ्रेंड सर्कल में हर कोई उन्हें क्या बुलाता था? J बुलाता था. जब उन्होंने चेयरमैनशिप छोड़ी टाटा ग्रुप की, उन्होंने 90+ एंटरप्राइजेस, 90+ इंडस्ट्रीज इंडिया में शुरू की थी. He was the father of Indian aviation industry. त्यांनी भारतामध्ये पहिली एअरलाईन चालू केली. नंतर त्याचं नामकरण एअर इंडिया अँड इंडियन एअरलाईन झालं. म्हणजे भारतातले कुठले उद्योग JRD चालू केले नाही. तुम्हाला सांगतो, द टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल JRD टाटा, मुंबई जिमखाना, बॉम्बे जिमखाना जिसे बोलते हैं, फुटबॉल ग्राउंड JRD टाटा, 30
टाटा इंस्टीट्यूट ऑफ सोशल साइंसेस, JRD टाटा, JRD टाटा। जमशेदपुर में जो सिटी खड़ी की, JRD टाटा। मतलब he has contributed immensely for the development of Indian corporate sector, and not only he has developed Indian corporate sector, but he has presented such an ethical values in front of all the corporator. भारताला स्वातंत्र्य मिळालेले नव्हतं, इंडिया has not got any freedom, उसके पहले उन्होंने वर्कर्स का 8 आवर्स का फिक्स कर दिया टेन्यूअर कि 8 घंटे ही वर्कर काम करेंगे, अदरवाइज 12 घंटे 14 घंटे मालिक छोड़ते ही नहीं थे। वो पहला आदमी, उन्होंने बोला नहीं 8 घंटे काम करेंगे, वो पहला आदमी बोला नहीं हम लीव देंगे, वो भी फुल सैलरी का लीव देंगे, हम सैलरी कट नहीं करेंगे। ऐसे JRD टाटा है जिनका विजन परे था, समय से परे था। मैं ज्यादा कुछ बोलूंगा नहीं क्योंकि सर हैज टू स्पीक, सिर्फ उनका एक किस्सा सुनाऊंगा और यहीं पे मैं मेरे वाणी को विराम दूंगा। उनका किस्सा आप सबको मालूम है। ही वॉज वेरी इनोवेटिव, वेरी अहेड ऑफ टाइम, उनके टाइम से अहेड था। एक दिन उनके, और सर 1970-80च्या काळात सिच्युएशन अशी होती, यू डोंट हैव टू राइट एड्रेस ऑन पोस्ट कार्ड टू सेंड अ लेटर टू JRD टाटा। आप सिर्फ पोस्ट कार्ड खरीदो और उसके ऊपर क्या लिखो, JRD टाटा, वो JRD टाटा के ऑफिस में मिल जाए। सर बॉम्बे लिखने की गरज नहीं, बॉम्बे हाउस लिखने की गरज नहीं, कुछ नहीं, JRD टाटा लिखो, JRD टाटा के ऑफिस में। एक दिन एक लड़की ने, कुलकर्णी नाम की लड़की थी सर, कर्नाटक से थी, एक कुलकर्णी नाम की लड़की ने पोस्ट कार्ड पे JRD को लिखा, सर मैंने आपके टाटा मोटर्स का एडवर्टाइजमेंट देखा और उसमें ऐसा लिखा था, ओनली मेल कैन अप्लाई। सर ये तो जेंडर बायस हो गया सर, ये तो जेंडर बायस हो गया। आपने एडवर्टाइजमेंट में ही लिख दिया कि ओनली मेल इंजीनियर्स कैन अप्लाई। इमीडिएटली पोस्ट कार्ड, उसका कीमत भी 5 पैसे भी कम होगा उससे, उसका उन्होंने किया। ही हैज रैंक द HR मैनेजर ऑफ टाटा मोटर्स इन पुणे, जिसको उस टाइम पे टेल्को कहा करते थे, रैंक, और उन्होंने बोला ऐसा कुछ है क्या हमारे यहाँ पे। देन HR मैनेजर एक्सप्लेन, सर इफ वी हायर एन वुमन इंजीनियर, वो शॉप फ्लोर पे काम कैसे करेगी, एंड अकॉर्डिंग टू द फैक्ट्री एक्ट, अगर वुमन को हम काम पे लगाते हैं तो उनके लिए सेपरेट टॉयलेट की व्यवस्था करनी पड़ेगी। टाटांनी डोक्याला हात लावला, सेपरेट टॉयलेटची व्यवस्था करावी लागू नये, दैट इज व्हाई यू आर एडवर्टाइजिंग दिस वे। ऐसा नहीं है। वो लड़की को इंटरव्यू के लिए बुला, और अगर वो लड़की इंटरव्यू क्वालिफाई करती है कुलकर्णी, तो उसे काम पे रखो, और टॉयलेट का रहा सवाल तो हम उसको खड़ा कर देंगे। वो सुमन को बोले, सुमन वाज द CEO ऑफ टेल्को। फिर उन्होंने वो लड़की को बुलाया और उसको नौकरी पे रखा। शी वॉज द फर्स्ट वुमन एम्प्लॉई ऑफ टेल्को, दैट इज कॉल्ड एज टाटा मोटर्स। शी बिकेम wife of Mr. Narayan Murthy, and Narayan Murthy once said, हमारा इंफोसिस खड़ा करने के लिए जो पैसा दिया वो मेरे सुधा ने दिया, और सुधा को वो पैसा कैसे मिला, थ्रू द सैलरी ऑफ टेल्को। म्हणजे इनडायरेक्टली मिस्टर JRD टाटा इज रिस्पॉन्सिबल टू बिल्ड इन्फोसिस इन आवर कंट्री। किती सांगू त्यांच्याबद्दल। आय एम अ बिग फॅन ऑफ मिस्टर जमशेदजी टाटा, JRD टाटा and रतन टाटा, but I will only say he was a great visionary personality. We definitely pay tribute on his birth anniversary. We require a lot of JRD to make our country a developed country in 2047. Once again, thank you for gathering over here. Have a nice day, and Guru Purnima आपको बहुत-बहुत शुभकामनाएं। Thank you so much, sir, for sharing the valuable thoughts. Now I request the respected chief guest, Dr. Balasaheb Sagde sir, HOD Dr. Mukesh Warmare sir, and all faculty members to kindly come forward for the lighting of lamp.
हो एकदम ओके आला. Our best expressed by honoring those who guide and inspire us. We shall now begin the felicitation session. Now I request Dr. Mangesh Varmale sir to felicitate our chief guest, Dr. Balasaheb Sabare sir. आता मोबाईल वगैरे थोडे बाजूला ठेवा, शांतपणे सगळं. ते स्टुडंट आहेत मॅनेजमेंट आणि प्रचंड आदर त्यांना आहे JRD टाटांबद्दल. ते शेवटी एक वाक्य म्हणायला लागले की मला थांबावं लागेल कुठेतरी. म्हणजे हे का होतं असं, पॅशन, की ज्या क्षेत्रात आपण राहतो त्या क्षेत्रावरचं प्रेम. बिझनेस मध्ये एक मोठं नाव, ज्यांना भारतरत्न दिलं गेलं असं नाव, आणि एक सन्माननीय व्यक्ती म्हणून जे राहिले असे JRD टाटा यांची जयंती. टुडे वी आर सेलिब्रेटिंग and on this occasion Mangesh Varmale sir, head of the department, and all his colleagues are present here. And at the early he told you that there was a scheduled chief guest Narendra Firozi in our program. Definitely after some times he will attend, he will come, we will invite him and he will interact with you about business, about humanities and about all that. So today I congratulate you for conducting this program continuously. Means since long years back Varmale sir has started to felicitate, to conduct such kind of Jayanti of JRD Tata. And today I salute on behalf of college, on behalf of our students, and on behalf of our PBA department. I salute this great person. You know, Varmale sir has mentioned that he was not a chairman of Tata Group, but he was a nation builder. की ज्यांनी देश उभा करण्यामध्ये मदत केली. असे अनेक उद्योगपती आहेत, खूप नाव घेतली जातात, पण एकाच व्यक्तीचं असं नाव घेतलं जातं की ज्यांनी देश उभा करण्यामध्ये मदत केली. खरं तर सरांनी बऱ्याच साऱ्या गोष्टी सांगितल्या आहेत, पण रिपीट होतील. पण होऊ द्या, आजचा दिवस जो आहे तो JRD टाटांचा आहे. त्यांच्या जयंती, त्यांचे विचार जाणून घेण्यासाठी. आणि माझं आता कसं आहे की तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या नाही त्या काहीतरी नव्याने काहीतरी यांना दुसऱ्या गोष्टी माहिती व्हाव्या, म्हणून मी तुम्ही बोलत असताना विचार करत होतो की तुम्ही सांगितलेले आता मी काय सांगावं. एकदा JRD विमानाने प्रवास करतो आणि विमानाने प्रवास करत असताना जेव्हा विमानात बोर्डिंग असतो, आपण आतमध्ये येतो, तेव्हा प्रत्येक जण तिथं बसलेले होते. दिलीप कुमार, त्यावेळेचे ऍक्टर, सुपरस्टार दिलीप कुमार. ही वॉज ट्रॅव्हलिंग अँड ही वॉज सिटिंग इन द फ्रंट रो, आणि त्यांच्या शेजारी टाटा बसलेले. प्रत्येक जण येणारा नमस्ते दिलीप कुमारला सॅल्यूट करत होता. ऍक्टर म्हणून नाही, आपल्याला आपण फॅन असतो ना, ऍक्टर ऍक्ट्रेस, आणि त्यांना तो नमस्कार म्हणतो. आणि हे शांत बसलेले. मग दिलीप कुमारला असं वाटलं की विमानातले ऑल ट्रॅव्हलर्स आर गिव्हिंग रिस्पेक्ट, सेइंग गुड मॉर्निंग, एक्सप्रेसिंग गुड विशेष, आणि हा माणूस कोण आहे की हा आपल्याला काही बोलत नाही, काही आपल्याला रिस्पेक्ट करत नाही. मग तेच न राहून म्हणाले की तुम्ही मला ओळखलत का? तर ते काहीच बोलले नाही. ते म्हणाले मी दिलीप कुमार. म्हणजे इनडायरेक्टली फेमस ऍक्टर, तुम्ही ओळखत नाही का? चिडून. आपल्याला नाही असं कधी कधी वाटतं की का बरं हा माणूस ओळखत नाही मला. तर त्यांनी चिडून म्हटलं की मला तुम्ही ओळखत नाहीत का? ते म्हणाले आय एम दिलीप कुमार. ते म्हणाले नमस्कार, मैं हूं JRD टाटा. मी JRD टाटा.
की जे ती स्टोरी तुम्ही वाचा की त्या स्टोरी मधला मेसेज असा आहे की आपण कोण आहोत, काय आहोत. हा इगो ऑलवेज मेकिंग ऑब्स्टॅकल इन अवर पर्सनॅलिटी. तुम्ही कोणी नाही आहात. ॲज अ ह्युमन बिईंग यू आर लिडिंग युअर लाईफ ऑन दिस अर्थ. आणि इथं जे लाईफ मिळालेलं आहे आपल्याला, आपण कोणी नाहीये, तर आपण साधे मनुष्य आहोत. असा राहिलेला व्यक्ती म्हणजे जे.आर.डी. टाटा. की म्हणून मी म्हटलो की देश घडवण्यामध्ये, उभा करण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. अजून आपण जर पाहिलं तर सरांनी सांगितलं की पॅरिस, ही वॉज बॉर्न इन पॅरिस बिकॉज हिज मदर वॉज फ्रॉम फ्रान्स. आणखी एक गोष्ट सरांच्या बोलण्यातून मला सांगावीशी वाटते की ती राहिली की म्हणजे त्यांना फ्रान्स कंट्रीमध्ये सोल्जर बनायचं. ही वॉन्टेड टू बिकम सोल्जर बट हिज फादर इन्व्हायटेड हिम अगेन इन इंडिया. 1 वर्ष काम केलं त्यांनी फ्रेंच आर्मीमध्ये. करेक्ट. त्यांना तिथंच राहायचं होतं, तिथं सोल्जर म्हणून राहायचं होतं. 1 वर्ष आर्मीमध्ये काम केलं त्यांनी. वडिलांनी त्यांना इन्व्हाइट केलं इंडियामध्ये. आणि कसं असतं की डेस्टिनी कधी कधी चेंज होते. डेस्टिनी कधी चेंज होते आणि त्यामुळं ते इथं आले आणि नंतर त्यांनी टाटा उद्योग समूहामध्ये मोठं काम. खरं तर फ्रेंच भाषा त्यांची लहानपणीची भाषा, म्हणजे जशी आपली मराठी भाषा लहानपणीची असते तसं सर म्हणाले तसं की काही वाक्य जेव्हा ते इमोशनल व्हायचे, कधी when he used to become emotional, that time the French words used to come from his mouth. की मातृभाषा, मदर टंग अशी खाली लहानपणापासून, चाइल्डहुड पासून ते म्हणजे झालेली, म्हणून फ्रेंच भाषा त्यांची यायची. आणि दुसरी गोष्ट अशी की पर्सनल ड्रीम त्यांचं ते होतं, पण कधी कधी पर्सनल ड्रीम हे बदलतं आणि कधी कधी आपल्याला, आपण जिकडं जातो तिकडं आपल्याला आपलं करिअर घेऊन जातो. काही असं असतं, करिअरच काही ठरवलेलं नसतं, जिथं चाललोय तिथं. तसं त्यांच्या वडिलांनी बोलावून घेतलं आणि त्यांच्या करिअरमध्ये चेंज झाला. आणि आणखी एक गोष्ट अशी की हिज मदर्स नेम वॉज सुझान अँड शी पास्ड अवे व्हेन जे.आर.डी. वॉज स्टिल यंग. लहान असतानाच आईचं निधन झालं आणि लहान असतानाच आई गेली. खरं तर आई वडील हे आपला सपोर्ट असतात आणि अशातच हे झाल्यामुळं in his young age he experienced a lot of sorrows because of the loss of his dear mother. त्यास डिप्रेशन मध्ये ते बराच वेळ होते, काही काळ आई गेल्यामुळं. आणि म्हणून असं म्हणतात काही समीक्षक की जे.आर.डी. थोडंसं म्हणजे कमी बोलायचं, म्हणजे जास्त असं व्यक्त नाही व्हायचं. ते कारण ते सांगतात लोक की आई जाण्यामुळं थोडा त्यांच्यावर तो तिथपासनं तो इफेक्ट त्यांच्यावर जाणवतो. आणि त्यांचं अजून एक असं होतं की कृतीतून करून दाखवायचं, थ्रू ऍक्शन ही यूज टू स्पीक. काही लोक असतात की जे कृतीतून बोलत असतात, थ्रू ऍक्शन, कमी बोलणं आणि कृती जास्त करणं. तर त्यातले जे आहे की कृती करून दाखवायची आणि मग जबाबदारी घ्यायची आणि मग ती जबाबदारी सक्सेसफुली पार पाडायची, असं जे.आर.डी.चं होतं. ते आणखी दुसरी गोष्ट अशी की इफेक्टिव्ह लीडर्स जे असतात की तुम्ही आता बिझनेस मधले विद्यार्थी आहात, सम आर गोइंग टू बिकम मॅनेजर, सम आर गोइंग टू स्टार्ट देअर ओन बिझनेस. की सतत एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की जे.आर.डी. हंबल, एकदम सॉफ्ट स्पोकन, व्हेरी हंबल पर्सन, व्हेरी पोलाइट पर्सन. तर ही गोष्ट आपल्याला त्यांच्या आज जयंती निमित्तानं आपल्याला शिकायला मिळते की इन आवर लाईफ वी शुड बी हंबल टुवर्ड्स अदर्स, वी शुड बी सॉफ्ट स्पोकन टुवर्ड्स अदर्स अँड वी शुड बी गिव्ह प्रायर इम्पॉर्टन्स टू आवर वर्क. की सतत कामाला महत्व देणं हा त्यांचा स्वभाव होता. हा ही आपण गोष्ट शिकली पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की जसं सर म्हणाले की एअर इंडियाची सुरुवात झाली, पहिली सुरुवात भारतामध्ये एअर इंडियाची झाली आणि ती सुरुवात करण्याचं काम टाटांनी केलं.
मग हे का आलं तर त्यांचा एक मित्र होता, तो होता फ्रेंच पायलट लुईस ब्लेरिऑट. हा त्यांचा मित्र होता, म्हणजे गुरुस्थानीच मानलेले त्याला. हा फ्रेंच एव्हिएटर लुईस ब्लेरिऑट, the first man to fly across the English Channel, and JRD was his friend and he used to watch his fascination. की ते पायलट कडे त्यांनी पाहिलं, त्यांचे शेजारी राहिला, शेजारी बीचवर त्यांचं घर होतं, त्यांच्या शेजारी आला आणि हे ते पाहायचे की हे जसं फ्लाइंग प्लेन तसं आपण का नाही. मग त्यांनी खरं सांगायचं म्हणजे त्यांनी किती साली साल ते विसरलो मी, हा 1900 मी साल विसरलो, परंतु त्यांनी पहिलं पायलटचं लायसन मिळवलेलं आहे 1929 ही फेब्रुवारी became the first Indian. 1929 ला त्यांनी पहिलं लायसन्स मिळवलं पायलट म्हणून. या उदाहरणातून आपल्याला काय मिळतं की जो व्यवसाय सुरू करायचा आहे, ज्या गोष्टीत फ्रॉम द थिंग विच आय हॅव टू स्टार्ट, that is Air India is started, first flying plane is started in India, but before that he became the pilot. म्हणजे त्यांची पॅशन जी होती पायलट बनण्याची, सोल्जर बनण्याची, आणि त्यातूनच आपण पाहतो की ते त्यांनी एअर इंडिया पुढं सुरू केलं. म्हणजे त्यातलं डीप नॉलेज त्यांनी मिळवलं. म्हणून तुम्हाला जर कुठल्या बिझनेस मध्ये जायचं असेल, मॅनेजर व्हायचं असेल, HR मॅनेजर व्हायचं असेल, तर पहिलं काय आवश्यकता आहे, तर डीप नॉलेजची आवश्यकता आहे. जो प्रोफेशन तुम्ही निवडणार, द प्रोफेशन विच आय एम गोइंग टू सिलेक्ट, चूज इन माय लाईफ, आय विल गेट द डीप नॉलेज अबाउट दॅट प्रोफेशन, अबाउट दॅट मॅनेजरियल स्किल, अबाउट दॅट लिडरशिप, लाईक ॲज JRD टाटा. म्हणून JRDच्या लाईफ मधला दुसरा मेसेज असा आहे की जे सुरू करायचंय तर त्याचं पूर्ण नॉलेज आपल्याला मिळवायचं, जास्तीत जास्त डीप नॉलेज त्यातलं मिळवायचं आणि मग त्या गोष्टी सुरू करायच्या. हा त्यांच्या लाईफ मधला दुसरा मेसेज आहे की पॅशन अँड बिझनेस वॉक हँड इन हँड. दिस इज हॅपन्ड इन हिज केस. दोन्ही गोष्ट त्यांच्या लाईफ मध्ये ज्या घडलेल्या आहेत, म्हणून एअरलाईन ही कुड मॅनेज. आणखी दुसरी गोष्ट अशी की नंतर टाटा उद्योग समूहाची जबाबदारी त्यांच्यावर आलेली असते आणि ते 1938 ला चेअरमन झाले. तेव्हा त्यांचं वय होतं 34 इयर्स. ही एज ऑफ 34 इयर्स, म्हणजे 34 म्हणजे फार कमी, की त्यामध्ये एवढ्या मोठ्या उद्योग समूहाची जबाबदारी त्यांच्यावर आली. आणि किती वर्ष राहिले ते, की नियर अबाउट 53 इयर्स. 53 years he took all the responsibilities of Tata Udyog Samuha and Tata's history. You know, he expanded the Tata Group from 14 companies to 95. सरांच्या आकडे पाठ आहे. 14 कंपन्या सुरुवातीला ते असताना होत्या, त्याचं रूपांतर 95 मध्ये झालं. एवढा मोठा उद्योग समूह वाढवण्यामध्ये क्रेडिट गोज टू JRD टाटा. आणि 100 करोड रुपीज जे कॅपिटल होतं ते बनलं 10,000 करोड रुपीज. त्यांच्या काळात ते भांडवल बनलं. हे कशामुळे झालं, तर टाटांच्याकडं 2-3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आपण BBA चे स्टुडंट म्हणून जर पाहिलं तर फर्स्ट थिंग, ही वॉज अ व्हेरी पेशंट, व्हेरी काम, क्वाइट, शांत हा त्यांचा स्वभाव आहे. दुसरी गोष्ट, इथिक्स, सतत इथिक्सला खूप प्रायोरिटी दिलेला. इथिक्स की काय, विच थिंग इज गुड, मॉरली गुड, अँड विच थिंग इज बॅड. नाहीतर कम्प्युटर शिकणारे, AI शिकणारे, IT चे काही असे पण आपल्याला दिसतात की हॅकिंग करतात, हॅकर्स बनतात. याचं खातं हे कर, त्याचं बंद कर. समाजात विकृती असते. पैसे चोरणारे पण पाहतो, ते काय साथ देतात नाही का, हुशारच येतात ते. पैशाचा फ्रॉड करणारे पण हुशार आहेत.
तुम्ही बिझनेसचे विद्यार्थी आहात, विजय मल्ल्या नाव तुम्ही ऐकलेलं आहे. त्या दिवशी आपण नाव वक्त्यांच्या याच्यातून ऐकलं की ते एवढे हुशार होते. पण इथिक्स हा मॅटर करतो. त्या दिवशी सुद्धा आपण या इथिक्सवर चर्चा केली. तसं JRD टाटांचं इथिक्स आणि आणखी एक त्यांचं होतं की विजनरी, लॉंग टर्म थिंकिंग. पुढे काय होणार आहे हे पाहिलं पाहिजे, पुढं काय होणार आहे याचा विचार केला पाहिजे. आज आपण इथं बसलो या क्लासरूम मध्ये, पण आफ्टर 10 years what will happen in my life and for that what I have to do from today. 10 वर्षानंतर, 5 वर्षानंतर माझ्या लाईफ मध्ये काय होणार? 5 वर्षानंतर मी एका कंपनीचा मॅनेजर असेल, 5 वर्षानंतर माझा उद्योग समूह असेल, माझ्याकडे कार असेल, माझ्याकडे स्टाफ असतील. अशी स्वप्न पाहायला सुरुवात करावी लागणारच आहे. तर हे सगळे स्वप्न सत्यात उतरवा. स्वप्न पाहणं हे गरजेचं आहे. म्हणून आपले डॉक्टर APJ कलाम नेहमी म्हणतात ना की स्वप्न ते असतं की जे तुम्हाला झोपू देत नाही. जे तुम्हाला झोपू देत नाही ते तुमचं स्वप्न असतं. मग आपण सुद्धा आता इथं बसलो आहोत, पण स्वप्न पाहायचे का? तर यस. कसे? तर मी माझ्या आयुष्यामध्ये डेफिनेटली आय विल चेंज माय लाईफ. आणि 5 वर्षानंतर मला कॉन्फिडन्स आहे की मी माझ्या लाईफ मध्ये असा असेल, मी असा बनणार आहे. स्वतःलाच कमांड दिल्या पाहिजेत, पॉझिटिव्ह कमांड्स. ऑलवेज यू हॅव टू गिव्ह द पॉझिटिव्ह कमांड्स टू युअर बॉडी. म्हणून JRDचा हा एक विचार आपल्याला दिसतो की सतत थिंकिंग आणि लॉंग टर्म पर्सन थिंकिंग, विजनरी मॅन. आणि दुसरी गोष्ट अशी की ह्युमॅनिटीच्या पॉइंटने विचार केला तर 8 तास कामाचे त्यांनीच केले काय, आणि मग त्याचं कायद्यात रूपांतर झालं भारत सरकारचं की कामगारांचे कामाचे तास 8 तासच राहतील. ते त्यांनी सुरू केलं. PF जो आहे फ्युचर साठी लोकांच्या, PF जो आहे प्रॉव्हिडंट फंड, तो तयार केला. त्यानंतर आपण पाहिलं की फ्री मेडिकल फॅसिलिटीज, कर्मचाऱ्यांना जे काम करणारे आहेत त्यांना मेडिकल फॅसिलिटीज प्रोव्हाइडेड. त्यानंतर मदत द्यायची, ते कॉम्पेन्सेशन, कोणाला काही झालं की नुकसान भरपाई देण्याची स्कीम त्यांनी आणली. विमा कंपन्यांनी नंतर JRDना फॉलो केलं. त्यानंतर मॅटर्निटी लिव्ह सुद्धा त्यांनी आणली, महिलांच्यासाठी मॅटर्निटी लिव्ह. त्यानंतर रिटायरमेंट पेन्शन स्कीम ह्या त्यांनी आणल्या. त्यानंतर पॉलिसीज वेगवेगळ्या आहेत त्यांनी आणल्या. त्यांनी काय केलं? असं सगळं हे रिसोर्स मॅनेजमेंट काय आणि ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट त्याची सुरुवात त्यांनी केली. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज त्यांनी घेतल्या. असे सगळे ग्रुप त्यांनी तयार केले. आणि यातून आपण पाहतो की या सगळ्या योजना कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी निर्माण केल्या. म्हणून आपण पाहतो की टाटांनी फक्त त्यांच्या स्वतःच पाहिलेलं नाहीये तर समाजाचं पाहिलं. टाटा मेमोरियल हॉस्पिटल आज आपण नाव घेऊ. इथे गरीब लोक, समाजातले ज्यांना कोणी नाही अशांना तिथं सेवा दिल्या जातात. टाटा मेमोरियल हॉस्पिटल. त्यानंतर आपण पाहतो टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ही संस्था स्थापन केली. त्यानंतर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स स्थापन केलं. नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स केलं की जे कलेचं सेंटर आहे. म्हणजे अशा सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. आणि म्हणून आज जे टाटा आहे की सर तुम्ही म्हणालात की एका महिलेला त्यांनी उत्तर दिलं की तू आधी इथं ये आणि मग आपण सगळं इथं निर्मिती करू. पण आणखी एका गोष्टीचं आपण इथं लक्षात घेतली पाहिजे की जेव्हा ते असे राऊंडला जात होते वेगवेगळ्या त्यांच्या कंपन्यांमध्ये, तर त्यांना अगदी शेवटच्या लेवलला काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांबरोबर ते बोलत होते. आजकाल लोक रील साठी जातात. काही झालं कर्मचाऱ्याबरोबर बोलताना रील तयार करायचा आणि असा. त्यांच्या काळात वगैरे असं काही रील नव्हतं. हे ऑफिस मध्ये बसणारे टाटा नव्हते, तर तळागाळातल्या कर्मचाऱ्यांपर्यंत जाणारे टाटा होते. आणि त्यांना जर कोणी सर लेटर पाठवलं, इफ एनीबडी हॅज सेंड अ लेटर टू JRD in his own handwriting, he replied and gave the message to that worker. त्या कर्मचाऱ्याला स्वतःच्या हँडरायटिंग मध्ये
त्यांनी पत्र पाठवले. विश्वास बसेल का आपला? एवढा मोठा व्यक्ती, एवढा मोठा माणूस एवढ्या ग्राउंड लेवलला वागतो. म्हणजे इथंच माणसाचं सक्सेस जे आपण म्हणतो ना मिळतं, ते कोणाला मिळतं? तर जो डाऊन टू अर्थ असतो, सतत ऑलवेज डाऊन टू अर्थ, की ज्याचे पाय सतत जमिनीवर असतात, असाच माणूस पुढे जातो. हे सक्सेसफुल लोकांच्या मधनं आपल्याला शिकतो. तुम्ही जे सुधा मूर्ती आणि नारायण मूर्तीचं उदाहरण दिलं बघा, सिंपल लिव्हिंग. कोरोनाच्या काळात त्यांनी केलेलं काम, सैनिकांसाठी ते त्यांनी केलेलं काम, म्हणजे सुधा मूर्ती आणि नारायण मूर्ती असं व्यक्तिमत्व आहे एकदम साधे, पण इंटरेस्ट असा पर्सनल नाही, फॉर द नेशन, फॉर द सोसायटी, असे इंटरेस्ट आहे. नाहीतर पर्सनल लोक दिसतात आपल्याला, पण तसं काही नाही. म्हणजेच हे उदाहरण असे आहे की समाजामध्ये जगायचं कसं, राहायचं कसं आणि वागायचं कसं, हे जे.आर.डी. सारखी माणसं, सुधा मूर्ती, नारायण मूर्ती सारखी माणसं ही आपल्याला हा मेसेज देतात. म्हणून आपण पाहतो की या देशामध्ये जे.आर.डी.चं जे स्थान आहे, ज्यांनी देशाच्या निर्मितीमध्ये भाग घेतला, जे देश मोठा करण्याचा प्रयत्न केला, आणि म्हणून आज या गुरुपौर्णिमेचं हे औचित्य आहे की खरं तर की प्रत्येक माणसाच्या लाईफ मध्ये कोणी ना कोणी गुरु असतात आणि सारखे भेटत असतात गुरु. काही गुरु असे पण भेटतात आपल्याला नुकसान करणारे, म्हणजे हे असंच कर, तसंच कर असं म्हणणारे, त्यांना बाजूला करायचं असतं. आणि आयुष्यात चांगले गुरु जे आहेत, चांगले गुरु ते आपले खरे गुरु असतात. एखादा मित्र असतो आपला, तो म्हणतो की नाही पिक्चरला जाऊ नको, आज उद्या पेपर आहे, पार्टीला बसू नको, गुटखा खाऊ नको, तो खरा आपला मित्र असतो. आणि एखादा असतो यार घे रे, काय होतं त्याला, तुला कळतं का काही, तर तो आपला गुरु नसतो. जे चांगल्या गोष्टी सांगतो तो गुरु असतो. आणि जे काही आपल्याला शिकायचं असतं ते गुरुकडनंच आपण शिकतो. म्हणून आजचा जो क्षण आहे गुरुपौर्णिमेचा, की रिस्पेक्ट टू द टीचर, रिस्पेक्ट टू द गुरु who gives us, who tells us good lessons, moral stories, moral things in our life. कृष्ण होते ना, आता कृष्ण तर देव, परंतु त्यांना पाठवलं शिकायला की कृष्ण तर देव होते. मग ते म्हणाले असते ना, आजच एकाच दिवसात 1 तास मला टाइम, 1 तासात गुरु सांगून टाका सगळं, मी पण शिकून जाईल. नाही, ते राहिले सांदीपनी ऋषीच्या तिथं तेवढा काळ थांबले, ते शिकले. म्हणून आपलं विद्यार्थी जीवन जे आहे ना, हे विद्यार्थी जीवन सुद्धा असंच आहे की यामध्ये 3 वर्षामध्ये मला शिकायचं आहे, मला इथं थांबायचं आहे, क्लासमध्ये थांबायचं आहे, वर्गात थांबायचं आहे, शिकायचं आहे, तास सगळे करायचे आहे, की या एवढ्यासाठी मी इथं आलेलो आहे, माझ्या लाईफ मध्ये चेंजेस करण्यासाठी मी इथं आलेलो आहे. हे जर तुम्ही अनुभवलं तर खऱ्या अर्थाने म्हणजे गुरुपौर्णिमा सक्सेस होईल. की जेव्हा तुम्ही, आम्ही तर असं म्हणतो की तुम्ही आम्हाला एवढे 3 वर्ष द्या, आम्ही यांच्या सगळ्यांच्या वतीने मी सांगतो, तुम्ही फुल सगळे वर्ष तुमचे चांगले घडणार आहे, याचा आम्ही प्रॉमिस तुम्हाला करतो. 3 वर्ष पण असे द्या की फुल डिवोटेड. मी एकही लेक्चर पडवणार नाही, मी सरांचं जे जे काय असेल ते सांगेल, ते ऐकेल, मी सुधारणा करेल, डेव्हलप करेल, आणि नंतर ते आयुष्य तुमचंच आहे, तुमचेच इयर्स आहेत सगळे, ते गोल्डन असतील एवढे आम्ही या कॉलेजमध्ये तुम्हाला देतो. कारण आमच्या स्टाफवर माझा विश्वास आहे, ट्रस्ट आहे, आणि विद्यार्थ्यांच्या मध्ये नवीन घडवण्याचं, त्यांना बनवण्याचं काम हे आमचं सगळा स्टाफ मेंबर करतात. म्हणून गुरुपौर्णिमेच्या सुद्धा तुम्हाला शुभेच्छा. आणि जे.आर.डी. सारखं आजचा जो विचार आहे की भविष्यात तसं आपण बनवूया. ओबेरॉय हॉटेलचे मालक, त्यांचं नाव मी विसरलो, मला नाव त्यांचं आठवलं, पण ओबेरॉयचे जे मालक आहेत, सिंग असं काहीतरी नाव आहे, तर ते क्लर्क म्हणून त्यांनी काम केलं कुठे सिमल्याला, एका हॉटेलमध्ये, एका सिसिल हॉटेल. त्या सिसिल हॉटेलमध्ये एक क्लर्क म्हणून काम करणारा व्यक्ती आहे. आणि पुढं ओबेरॉय हॉटेल आज 75 पेक्षा इंटरनॅशनल 5 स्टार हॉटेल आहे सगळीकडे. मग हे काय आहे, व्हॉट इज दिस? तर हे आहे स्वतःवरचा कॉन्फिडन्स. आपण करू शकतोय, बदलू शकतो जग.
म्हणून आजचा जो मोमेंट आहे हा JRDंना वंदन करण्याचा फक्त नाहीये, तर वंदन करण्यासोबतच आपल्या आयुष्यामध्ये आपण JRDसारखं त्यांनी जे विचार दिलेले आहेत ते अवगत करूया. JRDंना पुन्हा एकदा या ठिकाणी वंदन करतो. तुम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आणि मला इथं बोलावलं. मला वाटतं तुम्ही जे सांगितलं त्याच्यापेक्षा 2-4 गोष्टी वेगळ्या सांगितल्या. Thank you, sir, for your inspiring words, valuable guidance, and real-life experiences have encouraged students to believe in themselves and achieve their goals with confidence and dedication. Now, I invite Professor Namrata Thakur ma'am to propose the vote of thanks. As we come to the end of today's program, it is my privilege to propose the vote of thanks on behalf of our department, Business Administration. First and foremost, I express my sincere gratitude to our respected principal sir for the constant encouragement, visionary leadership, and unwavering support that made this program possible. I extend my heartfelt thanks to our head of the department for providing valuable guidance, motivation, and continuous support throughout the planning and execution of this event. My sincere appreciation goes to our program coordinator, Dr. Rupali Miskin ma'am, for the excellent planning, coordination, and dedicated efforts for ensuring the smooth and successful conduct of today's program. Faculty members for their guidance, cooperation, and encouragement. Your commitment to academic excellence and your support have contributed immensely to the success of this event. A special note of appreciation goes to all my dear students whose enthusiastic participation, discipline, and active involvement made this program lively, interactive. Thank you so much and have a nice day.